नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, वाहनधारकांना सध्या मोठ्या प्रमाणामध्ये टोल भरावा लागतोय। याबाबत अनेकांनी तक्रारी केलेल्या आहेत, तर अनेक ठिकाणी आंदोलनही झाली आहेत। आता वाहनधारकांसाठी एक आनंदाची बातमी समोर येते। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी याबाबत एक मोठी अपडेट दिलेली आहे। रस्ते वाहतूक मंत्रालय एक समान टोल धोरणावरती काम करत आहे। आता भारतातील महामार्ग पायाभूत सुविधा या अमेरिकेशी जुळत्या मिळत्या झाल्यात, असंही गडकरी यांनी सांगितलं। राष्ट्रीय महामार्गावरील जास्त टोल शुल्क आणि खराब रस्त्यांमुळे लोकांमध्ये असंतोष आहे, असा प्रश्न केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना एका मुलाखतीमध्ये विचारण्यात आला। यावर बोलताना गडकरी म्हणाले की आम्ही एक समान टोल धोरणावरती काम करत आहोत, यामुळे प्रवाशांना भेडसावणाऱ्या समस्या सुटायला नक्कीच मदत होईल। गडकरी म्हणाले की मंत्रालयानं सुरुवातीला राष्ट्रीय महामार्गांवरती अडथळारहित जागतिक नेव्हिगेशन उपग्रह प्रणालीवरती आधारित टोल संकलन प्रणाली लागू करण्याचा निर्णय घेतला होता। त्यांनी सांगितलं की आम्ही सोशल मीडियावरनं लोकांच्या येणाऱ्या तक्रारी गांभीर्याने घेत आहोत आणि कंत्राटदारावरती कारवाई करत आहोत। राष्ट्रीय महामार्गावरील सुमारे 60% वाहतूक खाजगी गाड्यांमधून होते, पण या वाहनांपासून मिळणारा टोल फक्त 20 ते 26% आहे। टोल शुल्कामध्ये वाढ आणि टोल प्रणालीखाली येणारे अधिक क्षेत्र यामुळे प्रवाशांमध्ये असंतोष आहे। 2023-24 मध्ये भारताचे एकूण टोल संकलन हे 64,809 कोटी रुपये होतं। हे गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये 35% जास्त होतं। 2019-20 मध्ये टोल वसुली फक्त 27,503 कोटी रुपये होती। राष्ट्रीय महामार्गांवरील सर्व टोल प्लाझा राष्ट्रीय महामार्ग शुल्क नियम 2008 अंतर्गत स्थापित केले जातात। या आर्थिक वर्षामध्ये महामार्ग मंत्रालय 2020-21 या आर्थिक वर्षातील दररोज 37 किलोमीटर महामार्ग बांधकामाचा विक्रम ओलांडेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला। 2021 मध्ये महामार्ग मंत्रालयानं 13,435 किलोमीटर, तर 2021-22 मध्ये 10,457 किलोमीटर, तर 2022-23 मध्ये 10,331 किलोमीटर आणि 2023-24 मध्ये 12,349 किलोमीटरची निर्मिती केलेली आहे। गडकरी यांनी या आर्थिक वर्षामध्ये 13,000 किलोमीटरचा प्रकल्प दिला जाईल, असं देखील सांगितलेलं आहे। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं वाहनधारकांसाठी ही नक्कीच खुशखबर असेल। आता सर्व रस्त्यांवरती तुम्हाला सारखाच टोल लागेल। तर मग मित्रांनो, ही माहिती, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।